हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल. आज आपण बनवतो आहे इथे मस्तपैकी अशी पावभाजी. बऱ्याच दिवसानंतर मी पावभाजी बनवते आहे आणि ताजी ताजी कोथिंबीर कांदा सगळं चिरून टाकलेलं आहे. आम्ही गुजरातमध्ये राहतो. इथे ना महाराष्ट्रीयन जेवण असं खूप टेस्टी पाहिजे तसं भेटत नाही. त्यामुळे मग असं झणझणीत चरचरीत करायचं असेल तर मला घरीच बनवावं लागतं. तर तिघांसाठीच आम्ही इथे पावभाजी बनवते आहे. तर यासाठी मी 3 बटाटे, 1 टोमॅटो आणि थोडी ढोबळी मिरची, म्हणजे एकच ढोबळी मिरची मी चांगली चिरून घेतलेली आहे. बटाटा आणि टोमॅटो चांगले धुवून घेतलेत. आता कुकरमध्ये टाकूया आणि हे ढोबळी मिरची आहे ना, ज्याचे मी तुकडे करून त्याच्या बिया वगैरे सगळे काढून स्वच्छ ते पण मी याच्यामध्ये टाकली. फ्लावर आणि वाटाणेसुद्धा टाकायचे, पण ते मी कुकरमध्ये नाही शिजवणार. आता याच्यासाठी मी फक्त 1 तांब्या पाणी किंवा आपले बटाटे बुडतील एवढंच मी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे. झाकण बंद करून याचे 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत. आता यानंतर जोपर्यंतच्या शिट्ट्या होत आहेत, साईडमध्ये कढई आणि त्यामध्ये टाकणार आहे मी फ्लावर, त्याचबरोबर वाटाणे. आता हे सेपरेट याच्यासाठी मी बॉईल करून घेते आहे किंवा चांगल्यापैकी शिजवून घेणार आहे, कारण की ना फ्लावरचा वास येतो जेव्हा ते बटाट्याबरोबर मिक्स होतं त्यावेळेस फ्लावरचा वास येतो आणि ते पावभाजी खातानासुद्धा त्याचं वास येतो. त्यामुळे मग मला असं वाटलं की हे मी सेपरेट शिजवते ज्याच्याने चांगलं लागेल. आता हे पण व्यवस्थित उकळत राहील. आता आपण थोडंसं मिक्सरमधून काय काय काढणार आहोत, तर भरपूर आपल्याला अशी कोथिंबीर घ्यायची आहे, मस्त धुवून घेतली आहे. आलं आणि त्याचबरोबर लसूण. आलं लसणाची पेस्टपेक्षा आलं लसूण जर तुम्ही कापून टाकलं त्याचे एकदम ताजं छान स्मेल पण चांगला येतो आणि टेस्ट तर खूपच छान लागते. एक रफली चॉप केलं आहे मी, खूप असं पेस्ट टाईप नाही बनवलं, कारण की हे खाताना मला दाताखाली आलेलं आवडतं. आणि इथे मोठे मोठे पीसेस करून घेतले आहेत कांद्याचे. तर कांद्याचेसुद्धा मी आता मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहे. कांद्यासाठी आपल्याला सेपरेट असं काही पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे, कारण की त्याचंच आपोआप पाणी होईल. तर ज्या मिक्सरमध्ये मी लसूण, आलं आणि अद्रक काढलं होतं त्याच्यामध्येच मी हे कांदा पण टाकते आहे. मोठे जवळपास 3 मोठे कांदे आहेत हे, आणि त्याच्या मी बारीक बारीक तुकडे करून आता याचंसुद्धा मी पेस्ट करून घेणार आहे. आता जोपर्यंत त्याची पेस्ट हे सगळं रेडी होतं आहे, हे बघा आपल्या इथे फ्लावर पण व्यवस्थित शिजलेली आहे, वाटाणे पण शिजलेले आहेत. त्याला मी आता सेपरेट साईडला काढून घेते आणि मग ते मॅश करायला आपल्याला सोपं पडेल. आता ज्या भाज्या होत्या त्यासुद्धा मी साईडला काढून घेतलेल्या आहेत. आणि हे जे पाणी आहे ना, हे बिलकुल पण फेकायचं नाही, कारण की ते पाणी आपल्याला लागणार आहे. टोमॅटो मी साईडला काढून घेतलेला आहे आणि कांद्याची पेस्ट पण सगळी रेडी आहे. इथे बटाटे पण आता मी त्याची स्किन काढून घेते आहे. सगळ्या गोष्टी एकसाथ करून आता त्याला मॅश करायचं आहे. आणि हे बघा बिलकुल पण वेळ लागत नाही. पावभाजी खूप सोपी आहे करायला आणि कधीतरी एखाद्या महिन्यातून एकदा करायला काही हरकत नाही. इतकं छान, कारण की सगळ्या भाज्या पण आपल्याकडे खायला जातात. उन्हाळा आहे पण सगळ्या भाज्या पण मिळतात, सो काही एवढं मोठी गोष्ट नाही आहे. तर आता मी जाड अशी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी भरपूर असं तेल टाकणार आहे. त्याचबरोबर बटरसुद्धा ॲड करायचं आपण, कारण की छान लागतं. तुम्ही बटर पाहिजे तर फक्त बटरमध्ये सुद्धा तुम्ही पावभाजी करू शकतात, पण मी इथे बटर आणि तेल दोन्ही मिक्स करून त्याच्याबरोबर करणार आहे. ते पण छान लागतं. सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे कांदा थोडासा परतवायला वेळ लागतो आणि हळूहळू हा कांदा ना कमी होईल. तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त आहे कांदा किंवा कांद्याचं प्रमाण, तर बिलकुल पण नाही. याचं थोडंसं आपल्याला डार्क ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित त्याचं कच्चापण निघून गेला पाहिजे. त्याने ना टेस्ट चांगली येते, त्याचबरोबर पावभाजी खूप छान लागते त्याच्यामुळे, आणि त्याचा स्मेल पण निघून जातो. नाही तर मग कांद्याचा स्मेल पण येतो. एनीहाऊ आपण तर वरतून कांदा टाकतोच, बट स्टील इथे आपल्याला हे सारखं चालवत राहावं लागेल, कारण की हा कांदा नंतर खाली लागायला सुरुवात होते. आणि हे बघा कलर पण चेंज झाला आहे, त्याचबरोबर त्याची क्वांटिटी पण कमी झाली आहे. 1 टोमॅटो होता, तो टोमॅटो पण मी चांगला व्यवस्थित असा मिक्सरमध्ये काढून घेतला. दोन्ही आता आपण व्यवस्थितपैकी शिजवून घेऊ. दोघांनाही थोडासा वेळ लागेल, काही हरकत नाही आहे, पण छान लागतं. आणि त्याच्यानंतर ही भरपूर अशी लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवली होती ती सगळी मी याच्यात टाकली आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडी सेपरेट तुम्ही साईडला काढून ठेवू शकता आणि दुसऱ्या कुठल्याही भाजीला वापरू शकता, त्याच्याने पण खूप छान टेस्ट लागते. तर हे बघा आता किती सारं बटर आणि तेल टाकलं होतं, सगळं शोषून घेतलं आहे. त्यामुळे थोडंसं पाहिजे तर आपण मधून ॲड करत जाऊया. इथे मी थोडं तेल ॲड केलं आहे, साधारण 1-2 चमचे बस, जास्त नाही. लागता वरतून तुम्ही बटर ॲड केलं तरी काही हरकत नाही आहे. आणि हे बघा मस्त असं झालेलं आहे. आता मसाल्यांमध्ये आपण हळद टाकणार आहोत, लाल बेडगी मिरची ती टाकणार आहोत, फक्त कलर येण्यापुरता आहे, हे जास्त तिखट नाही लागत. आणि त्याच्यानंतर थोडंसं धण्याची पावडर टाकलेली आहे आणि भरपूर असा आपल्याला याच्यामध्ये
पावभाजी मसाला टाकायचा. तर त्याच्यामध्ये बिलकुल कंजूसी नका करू, कारण की त्याच्याने टेस्ट खूप छान लागते. कुठलाही ब्रँडचा तुम्ही वापरू शकतात किंवा मुंबई पावभाजी मसाला पण भेटतो, तोही तुम्ही टाकू शकतात. हे इथे मी थोडंसं टाकलेलं आहे ते म्हणजे पेरी पेरी मसाला, त्याच्याने पण थोडंसं चेंज म्हणून काहीतरी वेगळं करावं म्हणून, किंवा टेस्ट नेहमी नेहमी तीच नको. हे जे कुकरमध्ये पाणी होतं ना, ते स्टॉक म्हणतात त्याला. त्याच्याने भाज्यांचं जे आपण उकळवलेलं असतं ते सगळं विटॅमिन्स प्रोटीन्स याच्यामध्ये जातात. त्याच्यामुळे ते सगळं पाणी फेकून न देता तुम्ही सूप जरी पित असाल तर सूपमध्ये सुद्धा ते पाणी वापरलं पाहिजे. आणि जे मी मॅश करून ठेवलेलं होतं सगळ्या भाज्या, त्या मी याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि मस्तपैकी अशी त्याची काय म्हणतो तर्री किंवा वरचा कलर बघा किती छान आलेला आहे. मस्त असं आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडं म्हणजे चवीपुरतं. त्याच्यात मीठ टाकायचं आणि छान असं ते शिजवून घ्यायचं. पाणी लागलं तर मग टाकूया, नसेल लागलं तर नाही टाकलं तरी चालतं. मला एवढं क्वांटिटी ठीक आहे माझ्यासाठी. आणि मस्त आपली पावभाजी इथे रेडी आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.